नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुपेश कुमार आपले खूप खूप स्वागत करीत आहो। आज जाणून घेऊया की भारतातील प्रमुख शहरे, त्यांची ओळख व त्यांची वैशिष्ट्ये। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी नेहमीच नवनवीन माहिती घेऊन येत असतो, तेव्हा माझ्या चॅनलवरील व्हिडिओ बघत रहा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका। तर चला व्हिडिओकडे वळूया। आजचा आपला विषय तुम्हाला समोरच दिसत आहे, भारतातील प्रमुख शहरे। तुम्ही बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन। यामध्ये मी प्रमुख 10 शहरे, त्यांची ओळख व त्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहे। तर एक एक करून आपण बघून घेऊया मित्रांनो। ही सर्वात आधी मुंबई। तुम्हाला माहीतच आहे, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। त्यासोबतच देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर अशी मुंबईची ओळख आहे। सर्वाधिक जलवाहतूक होणारे बंदर सुद्धा आहे। येथे गेटवे ऑफ इंडिया म्हणून मुंबईची ओळख आहे। ती महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आहे। देशातील सर्वात मोठा शेअर बाजार येथे आहे। 7 बेटांचे शहर सुद्धा मुंबईच्या शहराला म्हणतात। सेकंड नंबरवर बंगळुरू। बंगळुरू हे एक IT हब म्हणून ओळखले जाते। तसेच बंगळुरूला भारताचे उद्यान शहर, इस्रोचे मुख्यालय, अंतराळ आयोग, अंतराळ विभाग व इनसॅट कार्यक्रम कार्यालय, देशाची इलेक्ट्रॉनिक राजधानी म्हणून बंगळुरू हे शहर प्रसिद्ध आहे। त्यानंतर मित्रांनो केरळ। तुम्हाला माहीत आहे, भारतातील सर्वात साक्षर राज्य म्हणून केरळची ओळख आहे। त्याशिवाय भारतात मसाल्याच्या पदार्थाचा बगीचा म्हणून हे राज्य प्रसिद्ध आहे। त्यानंतर अमृतसर। अमृतसरला शिखांचे सुवर्ण मंदिर म्हणून ओळख आहे। त्यानंतर जयपूरला आपण गुलाबी शहर म्हणून ओळखतो। त्यानंतर भुवनेश्वर जे आहे ते मंदिरांचे शहर म्हणून भुवनेश्वरची ओळख आहे। त्यानंतर श्रीहरिकोटा जे आहे येथे अंतराळ केंद्र आहे। त्याचबरोबर सतीश धवन असे या अंतराळ केंद्राचे नाव आहे। त्यानंतर तिरुवनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची स्थापना झालेली आहे। हसन येथे उपग्रह नियंत्रण केंद्र बनलेले आहे। भोपाळ। भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे। त्याशिवाय इनसॅट नियंत्रणाचे दुसरे केंद्र येथे कार्यान्वित केलेले आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला पुन्हा कन्व्हिन्स करतो की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, वंदे मातरम।